भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ओंकारेश्वर मंदिरात आज भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सकाळपासूनच हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आले असून सकाळच्या सुमारास मंदिरात यावेळी भगवान शंकराच्या मूर्तीवर महाअभिषेक करण्यात आला असून दुपारच्या सुमारास यावेळी महाआरती करण्यात आली। हर हर महादेवचा जयघोष करत असंख्य भाविकांनी यावेळी भगवान शंकराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। हे मंदिर सकाळपासूनच यावेळी खुले करण्यात आले होते। या संदर्भातली माहिती आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांना प्राप्त झाली असून या संदर्भात मंदिराचे विश्वस्त संजय जोशी व भाविकांनी याबाबत अधिक माहिती दिली। नेमकं ते काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात। आज प्रथम दक्षिण भारतीय श्रावण सोमवार आहे आणि त्यासोबत नागपंचमी सुद्धा आहे। तर ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज पहाटे 5 वाजेपासून मंदिर हे दर्शनार्थ उघडण्यात आलेलं आहे। सकाळी रुद्राभिषेक झालेला आहे, आरती झालेली आहे। 10 ते 12 मध्ये लघुरुद्राभिषेक झालेला आहे। महाआरती 108 निरंजनींची संपन्न झालेली आहे। दुपारी परत लघुरुद्राभिषेक आहे आणि संध्याकाळी महाआरती आहे। रात्री 9 वाजेच्या शयन आरतीनंतर सत्संग भजन मंडळाचा कार्यक्रम आहे। मंदिर रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनार्थ उघडं आहे। आज तीर्थप्रसादासोबत दुग्धप्रसादाचं वाटपसुद्धा मंदिर आणि भाविकांतर्फे करण्यात येत आहे। मी संजय जोशी, ट्रस्टी ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट। सर्वांना नमस्कार। हर हर महादेव, ओम नमः शिवाय। आज श्रावणातील पहिला सोमवार आपण सर्वांनी श्रावण सोमवारी पहिल्या ओंकारेश्वर महादेव मंदिरात यावं आणि सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा। खूप छान प्रसन्न वाटलं मंदिरात येऊन। छान गर्दी आहे लोकांची। सर्वत्र मंदिराचा परिसर एकदम भक्तगणांनी भरगच्च झालेला आहे। सर्वांनी यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा। आपल्या सर्वांच्या मनोकामना इच्छा महादेव भगवान नक्कीच पूर्ण करतील। बस एवढंच। आम्ही भरपूर दिवसापासून येतो, म्हणजे भरपूर वर्षापासून येतोय। मी नेहमी येत असतो या मंदिरामध्ये। तेजस राजकुमार जैन, वरंगाव। आज श्रावण महिन्याच्या नागपंचमीच्या पहिल्या सोमवारी मी ओंकारेश्वर मंदिर इथे दर्शनाला आलो असता तुम्ही आम्हाला विचारलं की दर्शनासाठी आले असतो। महादेवाच्या दर्शन आल्यानंतर चांगलं भक्ती प्रसन्न व चांगला दिवस जातो व इथे छान असं महादेवांची सगळी सेवा होते व पंडित लोकांनी भक्तिभावाने सगळ्या लोकांसाठी दर्शन ठेवलं आहे। त्याच्यासाठी हर हर महादेव, नमः पार्वती पते, हर हर महादेव। माझं नाव संदीप पुंजाजी पाटील।